स्टेट एनुअल इलेक्शन प्लान अब आपका मिनिस्ट्री ऑफ एग्रीकल्चर में जाता है। लेकिन अगर डिमांड ही नहीं होगी फार्मर्स की तरफ से कि क्या होता है हमें इसके लिए सब्सिडी चाहिए, तो वो स्टेट एनुअल इलेक्शन प्लान में तो जाएगा ही नहीं। और वो स्टेट एनुअल इलेक्शन प्लान में नहीं जाएगा तो मिनिस्ट्री ऑफ एग्रीकल्चर कैसे सपोर्ट करेगा। तो मेरी एक रिक्वेस्ट है कि MIDH स्कीम के बारे में आप सब लोग, सर यहाँ पे है मिनिस्ट्री ऑफ एग्रीकल्चर से ही, एग्रीकल्चर डिपार्टमेंट से, तो सर भी इसके बारे में बताएंगे। लेकिन आप सब भी MIDH स्कीम के बारे में जरूर पढ़िए। वहाँ पे 1.5 लाख रुपए प्रति हेक्टेयर 40% इसका सब्सिडी का प्रावधान है। लेकिन जब आप मांगेंगे वहाँ पे कि हमें मेडिसिनल प्लांट्स की खेती करनी है, तभी तो स्टेट एनुअल एक्शन प्लान में इंक्लूड होगा। आपने कहा पैसा पड़ा है वहाँ पे है, तो आपको वो पैसा जो है वो मांगना है, स्टेट एनुअल एक्शन प्लान में इंक्लूड करवानी है चीजें। धीरे धीरे होंगी, ये नहीं है कि एक ही दिन में हो जाती है, लेकिन आपकी तरफ से डिमांड आती है। एग्रीकल्चर में भी ऐसा थोड़ी ना होता है कि मेडिसिनल प्लांट भी पूरा बजट हो जाता है। उनके भी कुछ वो होता है कि मेडिसिनल प्लांट को इतना देना है, एरोमेटिक को इतना देना है, वेजिटेबल क्रॉप्स को इतना देना है, लेकिन आपकी तरफ से डिमांड उसकी भी आनी चाहिए। यांचा विषय समजला मला। मी संतोष डाबळे, जिल्हाधीश कृषी अधिकारी, 1 महिन्यासाठी जॉईन झालेला आहे। तुमचा विषय जो आहे विनायक विषय आहे, याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, मेडिसिनल असू द्या की आपले स्पायसेस असू द्या, ज्यामध्ये हळद आहे, आले असतील, मिरची असेल, याच्यामध्ये प्लांटिंग मटेरियलचा प्रॉब्लेम आहे। याच्यामध्ये म्हणजे आता हळदीचा तुम्ही अर्ज केलेला आहे, आज माझ्याकडे जवळपास 450 अर्ज जे आहे ते हळदीचे आहेत, बरोबर। त्याच्यापैकी 76 अर्ज हे आता शेतकऱ्यांनी बिल अपलोड केलेले आहेत। परंतु बेनाचे जे आहे, बेना एक तर कृषी विद्यापीठ म्हटलेलं आहे किंवा कृषी विज्ञान केंद्र म्हटलेलं आहे किंवा अन्य शासकीय संस्था म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे अनुदान कसं द्यायचा हा प्रश्न त्यामध्ये निर्माण झालेला आहे। म्हणून मग आम्ही काय केलं की आयुक्तालयाला पत्र लिहिलं, त्याच्यामध्ये जो आहे म्हणजे विकणारा, घेणारा आणि त्याचं सर्टिफाय करून देणारा आमचा मंडळ कृषी अधिकारी हा ट्रायपार्टीड ॲग्रीमेंट हे जर झालं म्हटलं तर आमचा प्रश्न याच्यामधला सुटतो। हा विषय फक्त बुलढाणा जिल्ह्याचाच नाही, अख्खा महाराष्ट्राचा विषय असा। त्याच्यामुळे काय झालं की हळदीचे आता जे काही 76 होते, किमान ते तरी प्रपोजल आमचे आता मार्गी लागलेले आहेत। याच्यामध्ये अर्ज बरेच आहेत। तसेच मेडिसिनल प्लांटचं सेम केस जे आहे, सफेद मुसळे असू द्या, शेतावरी असू द्या, याचाही हाच प्रॉब्लेम आहे। याच्यामध्ये जे काही म्हटलं होतं की कृषी विद्यापीठाचं परसों अपने मीटिंग हुई थी वायर साहब और अपने, तो वही विषय सब्जेक्ट है, फार्मर का कन्सर्न वही है। आता याच्यामध्ये काय झालं की सफेद मुसळी असू द्या, आपली सफेद मुसळी लागवड होते फार्मर टू फार्मर, बरोबर आहे। त्याच्यामध्ये विद्यापीठाकडे बियाणं जे आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही आहे, ना पुण्या देवीकडे नाही आहे। काय त्याच्यामुळे हा विषय जो आहे हा याच्यामुळे हा विषय थांबलेला। स्टेट ॲक्शन प्लॅनमध्ये टाकू नाही तो आपला तो काही मार्गी लागत नाही, कारण आपण टाकला ते लॉटरी देतात काढून आपल्याला, तुम्ही अर्ज केलेले असतात ते लॉटरीमध्ये येऊन जातात। मग पुढचा प्रश्न परत तोच येते की मग बेनं जे आहेत, मग बियाणं बेनं जे आणलं शेत विद्यापीठाचं आहे काय केविकेचं आहे काय। म्हणून मग आम्ही त्याच्यामध्ये काय केलं की यावर्षी परत आम्ही हा प्रपोजल जे आहे, प्रपोजल आम्ही परत शासनाला पाठवत आहे। या केसमध्ये जे ज्युनाईट मटेरियल आहे काही शेतकऱ्यांकडे आहे, तसे शेतकरी आपण आयडेंटिफाय करू, हे तालुका कृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी यांच्यावर आपण जबाबदारी सोपू की चांगल्या प्रकारे आता हे जे क्रॉप्स आहेत हे मेडिसिनल हे मॅक्झिमम आपल्याला म्हणजे ऑर्गॅनिक नॅचरलमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने येतात, तर त्यामुळे तिथे क्वालिटी आपल्याला निश्चितच चांगली भेटणार आहे। तर अशा प्रपोजलला आपण ट्रायपार्टीड ॲग्रीमेंटचं आपण हे करत आहोत। याच्यासाठी आजच माझ्याकडे जो आहे जवळपास कालपासून 10 कोटीचा MIDHचा बुलढाणा जिल्ह्याचा प्लॅन जो आहे हा आलेला आहे, शासनाकडून आलेला आहे। मी तो आज सही करून पाठवणार होतो, म्हटलं हा माझी कार्यशाळा उद्या 2 दिवस, याच्यामध्ये मला मेडिसिनल प्लांट टाकायचे आहेत आणि स्पायसेस सुद्धा इन्क्लूड करायचे आहेत। हे झाल्यानंतर म्हणून मी तो प्लॅन अजून तो शासनाला अजून पाठवला नाही। तर हा सर प्रॉब्लम ये है इसमें प्लांटिंग मटेरियल का प्रॉब्लम, बाकी कुछ नहीं। तो उसमें गवर्नमेंट ने सॉल्व कर दिया तो फिर प्रॉब्लम उसमें कुछ नहीं रहेगा, हो जाएगा उसमें। मी सरांना मराठीतच थोडं सांगतो। प्लांटिंग मटेरियल लागतं, तुमचा फोन सफेद मुसळीमध्ये किंगल्स लागतात आपल्याला, शतावरीमध्ये बियाणं लागतं, पिंपळीमध्ये कटिंग लागतं, खाट लागतं, बरोबर आहे का नाही। तर हे कृषी विद्यापीठांकडे उपलब्ध नाही आजच्या तारखेला, आणि आपल्याला ज्या भावाने पाहिजे 40 रुपयाचं रोज घेऊन कृषी विद्यापीठातलं आपण शेती करणार नाही आहोत। म्हणून सरांना विनंती करेल की आमचं जे केंद्र आहे
हे राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाचे आम्ही रोपं करत असतो, आम्हीही रोपं करत असतो. आमच्याकडून तुमचे सर्टिफाय करणार किंवा आमच्याकडून घेणार जे उपलब्ध असेल ते, किंवा तुम्ही जे करतात ते आमच्याकडून सर्टिफाय करू. आपण यांच्यापैकी जर सर्टिफाय करून ते मटेरियल बाकी शेतकऱ्यांना दिलं, त्या शेतकऱ्याला पैसे होतील, तो देणार आहे तो, आणि इतरांचंही काम होईल आणि त्यांना सबसिडी मिळण्यासाठी. परंतु MIDC सरांनी जी स्कीम सांगितली, ही स्कीम काय आहे, केंद्र शासन कृषी मंत्रालय देतं बरं का पैसे राज्याला. 80% शेअर हा केंद्र शासन देतं, 20% शेअर हा राज्य शासन देतं. फक्त सरांच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करून हे पैसे मागणं आवश्यक आहे. आता केलं लगेच तुला मिळतील असं नाही आहे, पण आपलं प्रक्रियेच्या माध्यमातून तरी आपण पुढे जाणं, सरांना विनंती आपण करणं की आमचं जे आहे आम्ही 100 लोक करणार आहोत, 1-1 हेक्टर करणार आहोत, 1-1 एकर करणार आहोत. आपल्याला आमच्या या मेळाव्याच्या निमित्ताने आपल्याला गोष्टी माहिती करून घ्यायच्या आहेत आणि लगेच सरांसारखं जर स्कीममध्ये माहिती असेल तर त्यांनी आपल्याकडून अर्ज करून सरांना विनंती अर्ज देणं, सरांनी विनंती अर्ज घेऊन पुढे ते पाठवणं, आणि मधल्या अडचणी समजा सर्टिफिकेट तुम्ही करायचं, कृषी विद्यापीठ फ्रीमध्ये करायला असेल तर कृषी विद्यापीठ आम्ही फ्रीमध्ये असेल तर आम्ही तर आहोतच, फ्री करायला तयार आहोत. तर आम्ही फ्री करायला तयार आहोत. तुमच्यापैकीच एकमेकांचं बियाणे डिस्ट्रीब्युशनसाठी किंवा आपल्या ट्रीटिंग करून कसं तुमच्या ट्रायकोडर्माचं ट्रीटिंग करून कसं पुढच्याला द्यायचं, त्याचं प्रशिक्षण आम्ही तुम्हाला देऊ शकतो. आपल्यासोबत पंजाबराव